हॅलो स्टुडंट्स, आपण बेसिक इलेक्ट्रिसिटी अँड नेटवर्क्स थिअरम हा पेपर 1 मधला चॅप्टर पाहत आहोत. त्यामध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळे लॉज जसे की ओहम्स लॉज असेल, KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ, KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, त्यानंतर थेविनियन्स थिअरम असे वेगवेगळे थिअरम्स आणि लॉज पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपल्याला जो थिअरम पाहायचा आहे त्याचं नाव आहे नॉर्टन्स थिअरम. तर नॉर्टन्स थिअरम काय आहे तर ते समजून घ्या. जो आपण मागचा जो थिअरम पाहिला थेविनियन्स थिअरम, तो थिअरम आणि नॉर्टन्स थिअरम याच्यामध्ये खूप सारं साम्य आहे. बघा कसं, तर थेविनियन्स थिअरम हा व्होल्टेजशी संदर्भात होता, तर नॉर्टन्स थिअरम हा काय आहे, करंटशी संबंधित आहे. दोघांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर सेम टू सेम दिसेल तुम्हाला. बघा या ठिकाणी जे एनी लिनियर ॲक्टिव्ह रेजिस्टिव्ह कॉम्प्लेक्स नेटवर्क कंटेनिंग वन ऑर मोअर सोर्सेस कॅन बी रिप्लेस्ड बाय, इथपर्यंत याच्या ज्या लाईन्स आहेत त्या सेम टू सेम आहेत. फक्त या ठिकाणी चेंज काय झालं आहे, जर एखादं कॉम्प्लेक्स नेटवर्क असेल, रेजिस्टिव्ह नेटवर्क्स असेल आणि ते नेटवर्क जर एक किंवा एकपेक्षा जास्त सोर्सेसनी जर बनलेलं असेल तर ते आपण रिप्लेस करू शकतो बाय इक्विव्हॅलंट करंट सोर्स, म्हणजे त्याला IEQ म्हटलं जातं. करंट सोर्सने रिप्लेस करायचे आणि त्या करंट सोर्सच्या पॅरलल काय असला पाहिजे तर REQ असला पाहिजे. म्हणजे एखादं कॉम्प्लेक्स नेटवर्क असेल त्यामध्ये ते रेजिस्टिव्ह असेल किंवा ॲक्टिव्ह असेल किंवा इतर काही असेल तर त्या आणि त्यापेक्षा त्यामध्ये वन किंवा वनपेक्षा जास्त म्हणजे मोअर सोर्सेस असतील तर ते आपण काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. कशाने? नॉर्टन्स थिअरममध्ये आपण IEQने आणि पॅरलल रेजिस्टन्स REQने रिप्लेस करू शकतो. आणि जर थेविनियन्स जर बघितला या ठिकाणी तर थेविनियन्सला जर कम्पेअर केलं तर थेविनियन्समध्ये काय होत होतं, तर या ठिकाणी VEQ आणि सिरीजमध्ये त्याच्या REQ होता, बरोबर. तर या ठिकाणी काय आहे नॉर्टन्स थिअरममध्ये, तर हे सगळं सर्किट जे आहे, कॉम्प्लेक्स नेटवर्क्स जे आहे ते आपण काय करतो आहे, रिप्लेस करतो आहे बाय IEQ. आणि त्या IEQच्या म्हणजे इक्विव्हॅलंट करंट सोर्स आणि त्या करंट सोर्सच्या पॅरलल आपण REQ म्हणजे टोटल जो रेजिस्टन्स असणार आहे किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असणार आहे तो आपण त्याच्या पॅरलल टाकणार आहे. हे डायग्रॅमॅटिकली आपण समजून घेऊयात. ही डायग्रॅम आहे, आपल्याला समजून सांगते बघा की बाबा एखादं कॉम्प्लेक्स नेटवर्क असेल तर त्या कॉम्प्लेक्स नेटवर्कचं आपण काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो त्याला कशामध्ये, तर या सर्किटमध्ये. याला म्हणायचं नॉर्टन्स नेटवर्क. ठीक आहे, नॉर्टन्स सर्किट किंवा नेटवर्क. तर ह्या कॉम्प्लेक्स नेटवर्कचं आपण कशात कन्व्हर्जन केलं तर नॉर्टन्स सर्किटमध्ये. तर त्या नॉर्टन्स सर्किटमध्ये काय असतं तर इक्विव्हॅलंट करंट सोर्स असतो, त्याला आपण IEQ म्हणतो, आणि त्याच्या पॅरलल हा REQ असतो. म्हणजे काय, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असतो त्याच्या पॅरलल. नेहमी लक्षात ठेवा, आपण जसं की आयडियल करंट सोर्स आणि आयडियल व्होल्टेज सोर्स पाहिला तर त्यामध्ये व्होल्टेज जो सोर्स असतो त्याच्या जो काही रेजिस्टन्स असतो तो रेजिस्टन्स हा सिरीजमध्ये असतो. आणि जर करंट सोर्स जर बघितला तर करंट सोर्सच्या नेहमी जो काही REQ असतो म्हणजे काय, टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, तर तो नेहमी पॅरलल असतो. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे जे कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, तर इक्विव्हॅलंट करंट सोर्स आणि त्याच्या पॅरलल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. परीक्षेला एक एक्झाम्पल विचारलं जातं नेहमी. आपण एक एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी की एक्झाम्पल असं सांगतं की फाइंड द IL म्हणजे काय, लोड रेजिस्टन्समधला करंट. म्हणजे इथला जो काही करंट आहे या रेजिस्टन्सचा, लोड रेजिस्टन्सचा करंट जो आहे IL, तो फाइंड करा बाय नॉर्टन्स थिअरम. नॉर्टन्स थिअरमने लोड करंट फाइंड करा जो की लोड रेजिस्टन्समधून फ्लो होत आहे. म्हणजे या 4 ओहममधला आपल्याला काय करायचं आहे, करंट फाइंड करायचा आहे. म्हणजे AB टर्मिनलमधून जो काही करंट फ्लो होतो आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर मग नॉर्टन्स थिअरमच्या ज्या प्रकारे थेविनियन्स थिअरमच्या 3 स्टेप्स होत्या त्याच प्रकारे नॉर्टन्स थिअरम सॉल्व करताना सुद्धा 3 स्टेप्स पडतात. तर पहिली स्टेप बघा काय आहे, आपण एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊयात. एक्झाम्पल सॉल्व करण्याअगोदर आपण प्रॉब्लेम बघूयात. तर प्रॉब्लेममध्ये इथे बघा 10 व्होल्ट हे व्होल्टेज घेतलेलं आहे. 10 व्होल्ट, R1 आणि R2 हे दोन्ही रेजिस्टर्स वापरलेले आहेत. त्यातला R1 हा 5 ओहम आहे, R2 हा 20 ओहम आहे आणि जो RL आहे तो 4 ओहम आहे.
ठीक आहे. यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, RL आपण शेवटपर्यंत घेत नाही, डायरेक्टली शेवटच्या स्टेपला घेतो. म्हणजे कोणत्या, ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं ते IEQ आणि REQ हे दोन व्हॅल्यू ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो, आपल्याला आता सर्किट ह्या कॉम्प्लेक्स नेटवर्क दिलेलं आहे, हे आहे कॉम्प्लेक्स नेटवर्क्स. हे दिलेली डायग्राम जी आहे ती कॉम्प्लेक्स नेटवर्कची आहे, कारण ते रेझिस्टिव्ह सर्किट आहे. त्याचं रूपांतर आपल्याला IEQ आणि REQ या पॉईंटमध्ये करायचं आहे. मग सगळ्यात अगोदर आपल्याला IEQ फाईंड करायला लागेल, REQ फाईंड करायला लागेल, बरोबर. मग आपण एक एक स्टेपने जाऊयात. सगळ्यात अगोदर आपण IEQ फाईंड करूयात. मग स्टेप नंबर 1 काय सांगते? स्टेप नंबर 1, मेक द आउटपुट टर्मिनल शॉर्ट. आउटपुट टर्मिनल काय करा, तर शॉर्ट करा. अँड फाइंड IEQ म्हणजे काय, तर इक्विव्हॅलंट करंट फाइंड करा. ठीक आहे. काय सांगितलं आहे? मेक द आउटपुट टर्मिनल शॉर्ट. मग आउटपुट टर्मिनल कोणते, तर ज्या बाजूला आपण लोड जोडतो ते म्हणजे काय असतं, आपलं आउटपुट टर्मिनल असतं. ही बेसिक गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी RL आपण लोड जोडलेला आहे, म्हणजे A आणि B टर्मिनल हे काय आहे, तुमचं आउटपुट टर्मिनल आहे. आउटपुट टर्मिनल काय करा, शॉर्ट करा. मग जर शॉर्ट केलं तर डायग्राम कशी तयार होईल बघा, सेम डायग्राम असेल, फक्त आउटपुट AB टर्मिनल काय असेल, शॉर्ट. मग आपण इथे डायग्राम ड्रॉ करूयात. हा तुमचा आहे 10 व्होल्ट सोर्स. इथे आहे तुमचा R1 रेजिस्टन्स 5 ओहमवाला. इथे आहे तुमचा R2 रेजिस्टन्स किती, 20 ओहमवाला. आणि हे तुमचं A टर्मिनल आणि हे तुमचं B टर्मिनल, हे काय केलं तुम्ही, शॉर्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, जर तुम्ही AB टर्मिनल शॉर्ट करताय तर करंट सगळा फ्लो कुठून होणार आहे बघा. या ठिकाणी करंट आला, व्होल्टेजमधून करंट निघाला पॉझिटिव्ह टर्मिनलकडनं. इथून करंट निघाल्याच्यानंतर तो इथे आल्यानंतर तो डिस्ट्रीब्यूट होतो, एक तर R2कडे जातो आहे आणि AB टर्मिनलकडे जातो आहे. मात्र R2मधून करंट हा फ्लो होणार नाही. कारण का, त्याला सर्किट कंप्लीट होण्यासाठी हा मार्ग जो आहे, मी वेगळ्या पेननी दाखवतो. जो काही करंट फ्लो होतो आहे तर तो करंट या मार्गाने फ्लो होणार. त्याचं कारण का, कारण या ठिकाणावरून या पॉईंटपासून, हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून करंट हा R2मधून फ्लो होणार नाही. कारण करंट हा नेहमी कुठून फ्लो होतो, ज्या ठिकाणून कमी अडथळे आहे किंवा रेजिस्टन्स कमी आहे अशा ठिकाणावरून तो करंट फ्लो होतो. म्हणून R2मधून मात्र कोणताही करंट फ्लो होणार नाही. सर्किट या पद्धतीने कंप्लीट होईल. R1मधून करंट निघेल आणि तो डायरेक्टली AB टर्मिनलमधून डायरेक्टली निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत करंट फ्लो होईल. R2मधून करंट फ्लो होणार नाही. कारण का, कारण करंट हा नेहमी कुठून फ्लो होतो, ज्या ठिकाणी लो रेजिस्टन्स आहे त्या ठिकाणावरून करंट फ्लो होतो. या ठिकाणी रेजिस्टन्सच नाही आहे AB टर्मिनलमध्ये, म्हणजेच आउटपुटकडनं तो काही जे काही AB टर्मिनल आहे त्यामधून करंट हा फ्लो होईल. म्हणजेच सर्किटमध्ये करंट जो अपोजिशन राहतं ते फक्त कोणामुळे राहतं, तर ह्या R1मुळे. म्हणजेच जर आपल्याला करंट फाइंड करायचं असेल, आता आपल्याला IEQ म्हणजे करंट फाइंड करायचं आहे कोणत्या टर्मिनलमधून, तर इथला करंट फाइंड करायचं आहे IEQ, बरोबर. AB टर्मिनलमधून, आउटपुट टर्मिनलमधून वाहणारा करंट म्हणजे IEQ फाइंड करायचा आहे. तर मग ज्यावेळेस आपण तो करंट फाइंड करूयात, तर मग अपोजिशनसाठी कोण राहतो आहे, फक्त R1. म्हणजे सर्किटमध्ये फक्त एकच रेजिस्टन्स राहतो, त्याचं नाव आहे R1. मग बाय द ओहम्स लॉ आपण इथे म्हणू शकतो, बाय ओहम्स लॉ IEQ इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. त्यातला रेजिस्टन्स कोणता, तर आता इथं जर दोघांनी रेजिस्टरने अपोजिशन केलं असतं तर दोन्ही रेजिस्टर R1 + R2 असं आलं असतं. मात्र या ठिकाणी फक्त एकच रेजिस्टन्स अपोज करतो आहे, म्हणजे तो कोणता, R1. R2 कोणताही अपोज करत नाही, कारण सर्किट त्या ठिकाणाहून पूर्ण होतच नाही. म्हणून IEQ इज इक्वल टू, व्हीची व्हॅल्यू आहे 10 डिवायडेड बाय R1ची व्हॅल्यू आहे 5 ओहम. उत्तर किती येईल, IEQचं उत्तर किती येईल, IEQ इज इक्वल टू 2. करंट करंटचं युनिट जे आहे ते आहे 2 अँपियर. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, 2 अँपियर. म्हणजे तुम्हाला IEQ भेटलेला आहे पहिल्यांदा, पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला IEQ भेटलेला आहे. ठीक आहे. पहिली स्टेप काय होती, मेक द आउटपुट टर्मिनल शॉर्ट अँड फाइंड द IEQ आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय फाइंड करायचं आपल्याला, REQ फाइंड करायचं. मग बघा कसं फाइंड करायचं, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, मेक द व्होल्टेज सोर्स शॉर्ट. ही सेकंड नंबरची जी स्टेप आहे ती सेम टू सेम कोणासारखी आहे, तर थेविनियन्स थिअरमसारखी आहे. मेक द व्होल्टेज सोर्स शॉर्ट अँड फाइंड REQ. आता काय करा, REQ फाइंड करा. मग REQ फाइंड करताना काय करणार तुम्ही, पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करणार.
हा आहे R1, हा आहे R2, हा आहे 5 ओहम आणि R2 आहे 20 ओहम. आउटपुट टर्मिनल तुम्ही आता ओपन ठेवणार आहात AB टर्मिनल, कारण इथे तुम्हाला लोड घ्यायचा नाही आहे. लोड घ्यायचा नाही म्हणजे लोड रेजिस्टन्स घ्यायचा नाही आहे. त्यानंतर आपल्याला जे सेकंड नंबरची जी काही स्टेप आहे ती मेक द व्होल्टेज सोर्स शॉर्ट. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, व्होल्टेज सोर्स जो आहे तो काय करायचा आहे, शॉर्ट करायचा. इथे जो 10 ओहमचा रेजिस्टन्स होता, व्होल्टेज जो सोर्स होता तो आपण काय केलेला आहे, शॉर्ट करून टाकलेला आहे. आता आपल्याला या पॉईंटने म्हणजे आउटपुट टर्मिनलकडे जो REQ आहे तो फाइंड करायचा आहे. बघा आता R1 आणि R2 तुम्हाला कसे दिसत आहेत, इन सिरीज की पॅरलल, तर ते आहे दोघे पण पॅरलल. कारण करंट बघा, जर इथनं आपण व्होल्टेज जर अप्लाय केलं तर या ठिकाणाहून करंट जर बघितला तर तो डिस्ट्रीब्यूट होतो आहे. R1कडे वेगळा करंट, R2कडे वेगळा करंट. म्हणजेच काय, दोन करंट जर असतील याचा अर्थ दोन रेजिस्टर जे आहेत ते कसे आहेत, पॅरलल आहेत. मग पॅरलल जर आहेत तर मग आपण पॅरललसाठी काय फॉर्म्युला घेतो, RP किंवा REQ इज इक्वल टू दोन रेजिस्टर. पॅरललचा फॉर्म्युला काय आहे, दोन रेजिस्टरचा गुणाकार डिव्हायडेड बाय दोन रेजिस्टरची बेरीज. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण आपले जे काही व्हॅल्यूज आहेत त्या जर टाकल्या तर R1ची व्हॅल्यू आहे 5 ओहम इंटू R2ची व्हॅल्यू आहे 20, 5 प्लस 20. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुम्हाला फायनल जे आन्सर भेटणार आहे ते भेटणार आहे 4 ओहम. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला REQ जो आहे तो काय भेटलेला आहे, 4 ओहम. तुम्हाला जे काही आपलं सर्किट आहे IEQ नॉर्टन सर्किट जे आहे ते IEQ भेटलेलं आहे, REQ भेटलेलं आहे. मग स्टेप नंबर 3 आपण या साईडला घेऊयात. स्टेप नंबर 3 काय आहे बघा, स्टेप नंबर 3 काय सांगते की ड्रॉ द नॉर्टन्स थिअरम. आता काय करा, नॉर्टन्स थिअरमचं सर्किट जे आहे ते ड्रॉ करा. ड्रॉ द नॉर्टन सर्किट अँड फाइंड IL. आपल्याला IL फाइंड करायला सांगितलं होतं. बघा मेन प्रॉब्लेम जो आहे तो बघा, फाइंड IL बाय युजिंग नॉर्टन्स थिअरम. आता मात्र तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी IL फाइंड करायचा आहे. तर आपण जे नॉर्टनचं सर्किट आहे ते ड्रॉ करूयात. हे इथे असतो तुमचा IEQ, त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती किती आहे, 2 एम्पियर. आणि याच्या पॅरलल जो आहे तो काय असतो REQ, त्याची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे, किती काढलेली आहे, 4 ओहम इतकी काढलेली आहे. आणि आत्तापर्यंत आपण या AB टर्मिनलमध्ये आत्तापर्यंत आपण लोड रेजिस्टन्स घेतला नव्हता, तो आता मात्र आपल्याला घ्यायचा आहे. त्याची व्हॅल्यू आहे 4 ओहम. आपण या सर्किटमध्ये आत्तापर्यंत AB टर्मिनलमधला जो काही लोड रेजिस्टन्स होता तो आपण डायरेक्टली शेवटच्या स्टेपमध्ये घेतो. तो आतापर्यंत आपण घेतला नव्हता, तर तो आपल्याला घ्यायचा आहे. AB टर्मिनल आपण आता या ठिकाणी घेऊयात. तो ती आहे लोड रेजिस्टन्स आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा किती आहे, 4 ओहम आहे. आता बघा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर या ठिकाणाहून वाहणारा करंट म्हणजेच काय, जो काही IL जो आहे म्हणजे लोड रेजिस्टन्समधून वाहणारा करंट तो फाइंड करायचा आहे. RL मधून वाहणारा करंट फाइंड करायचा आहे IL. तर IL जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर या ठिकाणी बघा, इथून जर तुम्ही करंट पास केला तर करंट या ठिकाणावरून तुमचा करंट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो आहे. इकडे एक करंट जातो आहे आणि या ठिकाणाहून एक करंट फ्लो होतो आहे. म्हणजे REQ मधून एक करंट फ्लो होतो आहे आणि RL मधून एक करंट फ्लो होतो आहे, कारण ते दोघे पण एकमेकांना पॅरलल आहेत. मग इथे करंट डिव्हायडर रूल जर यूज केला, कोणता, करंट डिव्हायडर रूल जर यूज केला तर काय होईल, करंट डिव्हायडर रूलचा फॉर्म्युला काय आहे, फाइंड करायचं आहे आपल्याला IL इज इक्वल टू ज्या रेजिस्टरमधून वाहणारा करंट फाइंड करायचा आहे तो रेजिस्टर कोणता आहे, RL इंटू मेन करंट सोर्स, त्याचा आहे व्हॅल्यू आहे IEQ आणि डिव्हायडेड बाय दोन रेजिस्टरची बेरीज म्हणजे काय, RL प्लस REQ. फॉर्म्युला समजला. जसं व्होल्टेज डिवायडर रूल आपण यूज करतो, ज्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं तो रेजिस्टर इंटू मेन व्होल्टेज डिवायडेड बाय दोन रेजिस्टरची बेरीज. त्याच प्रकारे करंट डिवायडर रूल आपण यूज केला की ज्या रेजिस्टरमधून वाहणारा करंट फाइंड करायचा आहे तो रेजिस्टर म्हणजे RL इंटू मेन करंट सोर्स म्हणजे काय आहे IEQ इंटू डिवायडेड बाय दोन रेजिस्टरची बेरीज. ठीक आहे, याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू टाकल्या तर RLची व्हॅल्यू आहे 4 ओहम इंटू IEQ आहे 2 एम्पियर डिव्हायडेड बाय
आर एल किती आहे पुन्हा 4 प्लस आर ई क्यू 4. जर याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला फायनल जे ॲन्सर भेटणार आहे ते आहे ते आहे 1 ॲम्पियर. कारण 8 डिवायडेड बाय 8 ॲन्सर तुमचं भेटतं आहे 1 आणि करंटचं जे युनिट असतं ते असतं ॲम्पियर. म्हणून तुमचा जो काही करंट आहे तो काय भेटलेला आहे 1. आता जर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की व्होल्टेज फाइंड करा बाय युजिंग नॉर्टन्स थिअरम. काय सांगितलं आपण बघा पुन्हा एकदा आपल्या प्रॉब्लेमकडे येऊयात. जर तुम्हाला करंट व्होल्टेज जर फाइंड करायला सांगितलं या ठिकाणी जर सांगितलं असतं की व्ही एल फाइंड करा म्हणजे व्होल्टेज अक्रॉस द लोड जर फाइंड करा तर या ठिकाणी आपण काय केलं असतं सिम्पल बाकीची सगळी प्रोसिजर सेम इथपर्यंत आपण आलो असतो. करंट आपल्याला भेटलेला आहे आय एल तर सिम्पल आपण एक फॉर्म्युला यूज केलेला असता. या ठिकाणी बघा ही डायग्रॅम बघा इथला आपला करंट भेटलेला आहे रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे म्हणजे तुम्हाला आर एल माहिती आहे आय एल माहिती आहे. व्होल्टेज काढायला किती सोपं आहे व्ही एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल तर व्ही म्हणजे काय व्होल्टेज बाय ओम्सला काय होईल तर आय इंटू आर म्हणजेच काय आय एल इंटू आर एल बरोबर. मग आपण तो फॉर्म्युला डायरेक्टली इथे यूज करूयात. समजा जर तुम्हाला व्होल्टेज काढायचं झालं तर काय कराल तुम्ही आय एल इंटू आर एल. मग काय करणार आय एलची व्हॅल्यू आहे 1 ॲम्पियर इंटू आर एल किती आहे 4 ओहम. जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला फायनल जे ॲन्सर भेटणार आहे ते काय भेटणार आहे व्ही एल इज इक्वल टू 4 व्होल्ट. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. त्याच्यात 3 स्टेप्स आहेत. पुन्हा एकदा समरी बघा. पहिली स्टेप आहे मेक द आउटपुट टर्मिनल शॉर्ट अँड फाइंड द आय क्यू. आय क्यू आपण फाइंड केलेला आहे. नंतर आपल्याला आर ई क्यू फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी आउटपुट जो काही व्होल्टेज सोर्स जो आहे त्याला काय राहते तुम्हाला शॉर्ट करायचं आहे. मग तुम्हाला आर ई क्यू भेटतो आणि शेवटला नॉर्टन सर्किट ड्रॉ केलं आणि जी काय आपल्याला क्वांटिटी आहे मग तो आय एल काढायचा असेल व्ही एल काढायचा असेल तो आपण या ठिकाणी फाइंड केलेला आहे. समजलं आहे सगळ्यांना. तर या प्रकारचं एक एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेसाठी असू शकतं. या ठिकाणी आपण थांबतो आहे. या ठिकाणी आपला नॉर्टन्स थिअरम जो आहे तो संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपल्याला नॉर्टन्स थिअरम आणि थेविनिन्स थिअरममधला डिफरन्स पाहायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमला सुरुवात करायची आहे. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूयात.